नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आजचा विषय खूप खास असणार आहे आणि बरेच लोकांचा हा प्रश्न असतो। गुरुचरित्र पारायण करत असतो तेव्हा जेवणाचे नियम कोणते असतात, जेवणामध्ये आपण कोणकोणते पदार्थ घेऊ शकतो याविषयीची आजची माहिती असणार आहे। तर सर्वप्रथम हा व्हिडिओ का टाकत आहे तर बरेच लोक काय करतात, जेवणामध्ये विशिष्ट प्रकारचे पथ्य पाळतात किंवा विशिष्ट प्रकारचं खाद्य चालत नाही आणि हे नियम बघूनच घाबरून पारायण करत नाही। तर असं काही नसतं। तुमच्या मनातल्या ज्या काही शंका असतील ते आज इथे संपतील आणि ज्या काही मी तुम्हाला भाज्या सांगणार आहे, भाज्यांची नावं देखील सांगणार आहे, तर ती भाज्यांची नावं ऐकून किंवा बघून तुम्ही हे पारायण अवश्य करू शकाल। एकधान्य म्हणजे काय, कुठल्या भाज्या आपण खाऊ शकतो, तसेच उपासाला शेंगदाणे भगर चालेल का, तसेच मसाले खाऊ शकतो का, असे बरेच प्रकारचे प्रश्न असतात। आणि मग कसं करायचं, काय करायचं, याचे दोष लागतात का आपल्याला, या बऱ्याच प्रकारचे जे प्रश्न असतात त्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहे। गुरुचरित्राचं पारायण हे 28 नोव्हेंबर या तारखेपासून प्रत्येक जण सुरू करणार आहे किंवा काही जणांना अडचण असेल तर त्यांनी सुरू केलं असेल किंवा हे 1-2 तारखेपासून देखील सुरू करणार असतील। फक्त तुम्हाला सांगेल, सगळ्यांनी गुरुचरित्र पारायण करायचं आहे। जो भाग्यवंत पुण्यवंत असा व्यक्ती असतो तोच गुरुचरित्र पारायण करत असतो आणि नक्की सगळ्यांनी हे गुरुचरित्र पारायण करा, काही अवघड नाही। गुरुवर सोपवायचं आणि आपण पारायण करायला सुरुवात करायची। सर्वप्रथम आपल्या मनातली शंका बाजूला ठेवा आणि मन असता पवित्र सर्व काळ वाचावे श्री गुरुचरित्र। तसेच बघा, तुमचा सप्ताहाच्या वेळेस मासिक धर्म असेल, पारायण करता येणार नाही तर आधी केलं तरी चालेल आणि मग नंतर केलं तरी सुद्धा चालेल, पण नक्कीच या कालावधीमध्ये पारायण करा असं आवश्यक तुम्हाला सांगेल। तर आपल्या विषयाला सुरुवात करते। बघा, आपण गुरुचरित्र पारायण करणार आहोत त्या कालावधीमध्ये आपल्याला काही विशिष्ट प्रकारच्या भाज्या ज्या असतात त्या खायच्या असतात आणि अगदी 7 दिवस तुम्हाला हे जेवण घ्यायचं। तुम्हाला काय असं नाही म्हणजे संन्यास घ्यायचा असं नाही, फक्त 7च दिवस असे आरामात निघून जातील आणि भरपूर भाज्या देखील तुम्हाला सांगितलेल्या आहेत। बघा, जेवण काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो आणि 7 दिवस हेच जेवण आपल्याला जेवायचं असतं। आता याच्यामध्ये काय वर्ज्य आहे, काय खायचं काय खायचं नाही हे आता आपण पाहूया। सगळ्यात अगोदर साधे जेवण जेवायचं आहे, जे सहज आपल्याला पचू शकतं अशा पद्धतीचं जेवण आपल्याला जेवायचं आहे, जे सहज जेवण आपल्याला पचू शकतं। कारण बघा, एखाद्याची पचन संस्था व्यवस्थित नसते, आपण दररोज तर जेवण जेवत असतो, पण अशा वेळेस ज्या पारण्याच्या वेळेस आपण आरबट सरबट खाल्लं की ते पचत नाही आणि आपल्याला त्रास होतो। त्यामुळे आपल्याला सहज पचेल असे साधे जेवण आपल्याला जेवायचं आहे। सगळ्यात अगोदर फळभाज्या कोणकोणत्या खायच्या हे अगोदर आपण जाणून घेऊया। बघा, टोमॅटो तुम्ही खाऊ शकता, टोमॅटो, बटाटा, शिमला मिरची म्हणजे ढोबळी मिरची, हिरवी मिरची, सुरण, रताळे, दोडका, भेंडी या सगळ्या भाज्या तुम्ही पारायण काळात खाऊ शकता। त्यानंतर बघा, दही, ताक, कढी, कोथिंबीर, कढीपत्ता, जिरे हे देखील चालतं, पण मोहरी जी आहे ती चालत नाही। तसेच एकधान्य जे आहे त्यामध्ये गहू, ज्वारी, तांदूळ, बाजरी हे धान्य येतात। नंतर पुढे सांगेल तुम्हाला, बघा, द्विदल धान्यामध्ये सगळ्या डाळी ज्या असतात त्या आपण खाऊ शकत नाही, कडधान्य जे असतात ते देखील आपण खाऊ शकत नाही। त्यानंतर बघा, शेंगदाणे, बऱ्याच लोकांचा प्रश्न येतो, ताई उपवास आहे मग शेंगदाणे चालत नाही, मग मी काय करू, शेंगदाणे खाऊ शकते का, तर बघा, शेंगदाणे चालत नाहीत। काकडी तुम्ही खाऊ शकता। नंतर लाल माटाची जी भाजी असते ती देखील तुम्ही खाऊ शकता। टोस्ट, खारी, बिस्किट आणि बटर हे जे पदार्थ मैद्याचे असतात आणि हे मैद्याचे पदार्थ वर्ज्य केले जातात, कारण बघा, हे पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्याला काही पोटाचे विकार व्हायला नको किंवा मैदा हा पचायला जड असतो, म्हणून हे पदार्थ वर्ज्य केले जातात आणि आपण फक्त 7 दिवसांसाठी हे स्किप करत असतो। कुठे 7 दिवस निघून जातील हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही। तर हे बाहेरचे पदार्थ जे असतात ते आपल्याला जेवणामध्ये टाळायचे असतात। आता ज्या फळभाज्या आहेत आणि पालेभाज्यामध्ये बघा, शेपूची भाजी वर्ज्य केली जाते, कारण शेपूची ढेकर भरपूर जणांना येते, शेपूची ढेकर येते आणि पारायण काळात ढेकर येईल, आळस येईल अशा पद्धतीचं कोणतंही अन्न ग्रहण करायचं नाही। त्यामुळे शेपूची भाजी वर्ज्य करायची आहे। शेपूच्या भाजीने भरपूर जणांना त्रास होतो, त्याच पद्धतीने मेथीची भाजीने पण भरपूर जणांना त्रास होतो। जर तुम्हाला मेथीच्या भाजीने देखील त्रास होत असेल तर मेथीची भाजी तुम्हाला वर्ज्य करायची आहे, खायची नाही। जर नाही त्रास होत तर मेथीची भाजी, पालक वगैरे तुम्ही खाऊ शकता। तसेच वांगे देखील वर्ज्य करायचं आहे, तसेच गवार देखील वर्ज्य केलेली आहे। त्याच पद्धतीने एकधान्य तुम्हाला खायचं आहे, म्हणजे बघा, चपाती तर चपाती 7 दिवस खायची आहे, भाकरी तर भाकरीच तुम्हाला 7 दिवस खायची आहे।
तर अशा पद्धतीने दोन्हीपैकी एक काय तर चपाती घेतली ना, मग गहू निवडला म्हणजे 7 दिवस तुम्हाला चपातीच खायची आहे. सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम उपवास नाही केला तरीही चालतो. उपवास करावा का असा काही नियम नाही आहे. याच्यामध्ये तुम्ही इच्छा असेल तर उपवास करू शकता, पण उपवास नाही करायचा. याच्यामध्ये तुम्ही सकाळ संध्याकाळ जो नैवेद्य करणार आहात, जे जेवण करणार आहात, ते अगोदर आपल्या महाराजांना दाखवायचं, पोतीला नैवेद्य दाखवून घ्यायचा आणि ते जे ताट घेऊन नंतर तुम्ही ते खायचं आहे. अशा पद्धतीने बघा, तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. एक धान्य तुम्हाला घ्यायचं आहे. एक धान्यामध्ये तुम्हाला जसे मी सांगितलं गहू किंवा ज्वारी तुम्हाला निवडायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही हे दोन्हीपैकी एक खाऊ शकता. तुम्हाला पालेभाज्या सांगितल्या, फळभाज्या सांगितल्या, पण बघा कधी कधी आपण पारायण काळामध्ये उपवास येतो. मध्येच आपल्याला गुरुवार असतो किंवा कोणाचा मंगळवार असतो, कोणाचा शुक्रवार, शनिवार असतो. प्रत्येकाचा उपवास असतोच. तर तो उपवास करावा का? तर तुम्ही उपवास करायचा आहे. आता उपवासाला तुम्ही काय खाऊ शकता? तसेच बघा, ज्यांचा उपवास आहे त्यांनी राजगिरा खाऊ शकता, साबुदाणा खाऊ शकता किंवा फळे देखील खाऊ शकता. फळे कोणतीही चालतात. तुम्हाला बघा राजगिऱ्याचे लाडू चालतात, साबुदाणा चालतो. आता बघा साबुदाण्यामध्ये जर शेंगदाणे टाकावे लागले तर मग काय करावे? तर अशा वेळेस, कारण शेंगदाणा हा द्विदल धान्य आहे, तर अशा वेळेस काय करायचं, साबुदाण्याची खीर करून तुम्ही खाऊ शकता किंवा राजगिरा आहे किंवा फळे आहे, रताळी आहे, हे तुम्ही रताळी दूध वगैरे टाकून खाऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही हे सगळं खायचं आहे. बघा त्याच पद्धतीने वरई म्हणजे भगर देखील खायची नाही. बघा वरई देखील खायची नाही. फळे सगळे चालतात. फळे कोणतीही फळं तुम्हाला चालतील. त्याच पद्धतीने दूध देखील चालतं, चहा चालतो, कॉफी चालते. त्याच पद्धतीने बघा मीठ देखील चालतं. आता वर्ज्य काय करायचं आहे ते बघा. वर्ज्य जसं की तुम्हाला सांगितलं, शेपूची भाजी, वांगे, गवार वर्ज्य आहे. ज्यांना त्रास होतो मेथीच्या भाजीने तर त्यांनी मेथीची भाजी देखील वर्ज्य करायची आहे. भात देखील वर्ज्य आहे. आता भात तसा वर्ज्य नाही आहे. भात हा वर्ज्य करायचा आहे, कारण तांदळाने बघा भाताने आपल्याला आळस येतो आणि आपल्याला आळस आल्यामुळे सारखे जांभळी येते आणि महाराजांसमोर आपण सारखी जांभळी देऊ शकतो का? तर नाही. तर अशा पद्धतीने म्हणजे आपलं मन एकाग्र होतच नाही. त्यामुळे भात तुम्ही 7 दिवस अजिबात खाऊ नका, कारण भाताने देखील खूप आळस येतो. त्यामुळे भात खायचा नाही आणि हलकं जेवण जेवायचं. तसेच बघा, तुम्ही चपातीऐवजी तुम्ही 7 दिवस भाकरी खाल्ली तरी सुद्धा छान, कारण भाकरी पचायला देखील हलकी असते. चपाती ही जड असते, त्यामुळे आळस येऊ शकतो आणि आपलं पोटभर पूर्ण ढेकर येईपर्यंत खात बसायचं नाही. मोजकच जेवण जेवायचं. अगदी दिवसातून 4 वेळा थोडं थोडं खाल्लं तरी देखील चालेल, पण एकदम जास्त जेवायचं नाही. तसेच आपल्याला कोणत्याही डाळी खायच्या नाहीत. द्विदल धान्य म्हणजे कडधान्य खायचे नसतात, कारण की याने पित्त होण्याचा जास्तीत जास्त चान्सेस असतात. त्यामुळे हे पदार्थ शक्यतो टाळायचे असतात. आणि शक्यतो आपण सकाळी सकाळी जर पारायण करून घेतलं तर अर्थात आपल्याला आळस देखील येणार नाही. खूप फ्रेश वाटतं. ब्रह्ममुहूर्तावरती आपण पारायण करत असतो, त्यामुळे आपल्याला खूप फ्रेश वाटतं. सकाळच्या वेळी कालवा नसतो, दंगा नसतो, काही नसतं, प्रसन्न वातावरण असतं. त्यामुळे आपण खूप छान पद्धतीने सकाळी सकाळी पारायण करू शकतो ब्रह्ममुहूर्तावरती. त्यामुळे शक्यतो तुम्ही सकाळी पारायण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तसेच बघा मीठ चालतं, पण कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे. मसाला आता बघा, आपला जो काळा मसाला आहे, जी चटणी आहे, आपल्या घरातला जो मसाला आहे तो वर्ज्य करायचा आहे. चटणी देखील आपल्याला खायची नाही. मग भाज्यांमध्ये चटणी देखील टाकायची नाही का? तर बघा, भाज्यांमध्ये चटणीमध्ये सगळे खडे मसाले असतात. खडे मसाले असतात, कांदा असतो, लसूण असतो, सर्व प्रकारचे खडे मसाले असतात. त्यामुळे मसाला कोणताही वापरायचा नाही. बाहेरचा किचन किंग असो किंवा छोले असो, हा मसाला, तो मसाला, कोणताच मसाला वापरायचा नाही. फक्त तुम्हाला भाजी करायची ना, मिरची पावडर चालते. मिरची पावडर म्हणजे पूड मिरचीची, फक्त ती चालते, नाहीतर हिरवी मिरची चालते. अशा पद्धतीने तुम्हाला सगळे मसाले वर्ज्य करायचे आहेत. बघा, आता तुम्हाला समजलं असेल, साधे जेवण जेवायचं आहे, एक धान्य, तसे द्विदल धान्य वर्ज्य करायचं आहे. त्याच पद्धतीने परान्न तुम्हाला टाळायचं आहे. परान्न म्हणजे कोणाच्या घरचं घ्यायचं नाही, कोणाच्या घरचं पाणी प्यायचं नाही 7 दिवस. त्यामुळे कुठे बाहेर जायचं असेल तर एक्स्ट्रा 1-2 बॉटल सोबत ठेवायच्या, कारण बाहेर जाऊन कोणतेही पाणी पिण्याची वेळ येऊ नये. आणि कधी कधी असं होतं की पाणी आपलं विसरलं गेलं, तर बाहेर गेल्यानंतर आपल्याला खूप तहान लागली तर कोणाच्या घरचं पाणी पिऊ नका. बाहेरून पाण्याची बॉटल विकत घ्या आणि मग ते पाणी प्या. विकत घेऊन प्या, काही हरकत नाहीये, पण शक्यतो पाण्याची बॉटल घरातून घेऊन जायची आहे. आता त्याच पद्धतीने बघा, आपल्या भावकीतले दुसऱ्या भावकीतले सुतक वगैरे आहे, पण ते आपल्याला सुतक लागत नाहीये. पण तिकडे बोलवलं मातीला वगैरे तर तिकडे जायचं नाही, तिथे काही खायचं नाही, 10व्या 12व्याचं जेवण जेवायचं नाही.
गुरुचरित्राच्या पारण्याला हे देखील चालत नाही, त्यामुळे एवढं एक लक्षात ठेवायचं आहे. सूतक वगैरे आलंच तर तुम्हाला तुमच्या घरातल्या कोणत्याही इतर व्यक्तीकडून ते कंप्लीट करून घ्यावं लागतं किंवा गुरुजींना बोलावून म्हणजे ब्राह्मणांना बोलवायचं आणि त्यांच्याकडून हे पारायण कंप्लीट करून घ्यायचं. अर्धवट पारायण अजिबात सोडायचं नाही, एवढं तुम्हाला पाळायचं आहे. आता तुम्हाला समजलंच असेल जेवणाचे नियम काय काय आहेत, काय खायचं काय खायचं नाही. बघा, स्वतःला त्रास होईल त्याच प्रकारे आपल्याला पचनात जड जाईल असे कोणतेही पदार्थ आपल्याला खायचे नाहीयेत. त्यामुळे हलकं जेवण जेवायचं आहे, हलका आहार घ्यायचा आहे आणि आपल्याला आपला आहार आपल्याला पोषक राहील अशा पद्धतीचाच आहार आपल्याला घ्यायचा आहे. आणि शक्यतो उष्णता वाढवणारे पदार्थ देखील आपल्याला टाळायचे आहेत. आपल्याला माहिती आहे ना की आपल्या शरीराला कोणत्या पदार्थाने त्रास होतो, तर असे पदार्थ आपल्याला टाळायचे आहेत, एवढंच एक लक्षात घ्यायचं आहे. आता गुरुचरित्राचं पारायण जर तुमच्या खरंच मनात येत असेल तर खरंच करा. आणि काही कारणास्तव बघा, घरातलं लग्न आहे किंवा काही कारणाने आपल्याला जावं लागलं, मात्र तिथे जेवण जेवायचं नाही, शक्यतो टाळायचं आहे. घरातला प्रोग्राम असेल टाळायचाच आहे, पण जरी गेला तरी कार्य करून तुम्ही घरी येऊ शकता, मात्र तिथे जेवण करू नये. कारण की आपल्याला मासिक पाळीमधलं अन्न देखील खायचं नसतं, तसेच अनेक प्रकारचे लोक देखील येत असतात. त्यामुळे या गोष्टी शक्यतो टाळायच्या आहेत आणि आपल्याला फक्त हे 7 दिवसच पाळायचं आहे, हे मात्र लक्षात ठेवा. तसेच बघा, तुम्हाला सांगू का, आपण जेव्हा पारायण करत असतो सात्विक भोजन घेणं खूप महत्वाचं असतं. आपण जे पदार्थ वर्ज्य केलेले असतात त्याच्यात तामसी वृत्ती जी असते ती जास्त प्रमाणामध्ये असतात. तसेच आपली बैठक सुद्धा जास्त वेळ होत असते. तसेच पारायण एका बैठकीमध्ये आपल्याला करायचं असते, म्हणून हे पदार्थ वर्ज्य केले जातात. आणि जे हलके आपल्याला पचायला हलके असतात असेच पदार्थ या पारायण काळामध्ये ग्रहण करायचे असतात. तसेच तुम्ही तुमच्यासाठी दोन्ही वेळीची भाजी देखील एकदम बनवून ठेवू शकता, पण नैवेद्याला मात्र फळं ठेवू शकता. तुम्ही दूध साखर ठेवा, या पद्धतीने ग्रंथाला नैवेद्य दाखवायचा आहे. या पद्धतीने करा, पण शिळी भाजी संध्याकाळी आपल्याला नैवेद्यामध्ये दाखवायची नाही, मात्र तुम्ही ग्रहण करू शकता, पण पोतीला दाखवायची नाही. तसेच पोतीला नैवेद्य हा 12 ते 12:30 या दरम्यान देखील दाखवायचा नाही किंवा या दरम्यान वाचन देखील करायचं नाही. तर बघा, आपल्या घरात दत्त महाराज सूक्ष्म रूपात येत असतात. जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण करत असतो तेव्हा दत्त महाराज आपल्या घरात वास करत असतात. सूक्ष्म रूपात त्यांचा अंश असतो, ते वाचन ऐकण्यासाठी येत असतात. त्यामुळे 7 दिवस आपण एक कटाक्ष म्हणजे एक नियम पाळायचा किंवा एक आपण प्रयत्न करायचा की मला वेळेवरच नैवेद्य दाखवायचा आहे. भलेही तुमचा जेवणाचा वेळ नंतर असेल, पण नैवेद्य मात्र महाराजांना वेळेवर दाखवायचा आहे. जे नियम आहे ते पाळायचे आहेत. जे आपल्याला सांगितलं की जेवणासाठी या वस्तू आपण ग्रहण करायच्या नाही, कारण आपल्याला त्याचा वाईट परिणाम हे भोगावे लागू शकतात, आपल्याला त्रास होतो. त्यामुळे या गोष्टी पाळायच्यात. आपल्या महाराजांच्या चरणी, आपल्या गुरूंच्या चरणी आपल्याला सेवा या अर्पण करायची आहे. तर सगळ्यांनी अशा पद्धतीने पारायण करा. भरपूर भाज्या आहेत, त्या भाज्या तुम्ही खाऊन पारायण करू शकता आणि भीती मनात ठेवू नका. या पद्धतीने तुम्ही नक्कीच सगळ्यांनी पारायण करायचं आहे. चला मग, सांगितलेली माहिती नक्कीच तुम्हाला समजली असेल. समजली नसेल तर नक्कीच प्रश्न विचारा, मार्गदर्शन करण्याचा नक्कीच एक छोटासा प्रयत्न मी करेल. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.